पाली येथे दरोडा उघड, आरोपी गजाआड, नागोठणे रोशन पत्की। सुधाकर तालुक्यातील पाली गावाजवळील गावात घुसून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे। हा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणला असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे। या गुन्ह्यातील 6 जणांना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे। या गुन्ह्यातील आरोपींवर इतर गुन्हे देखील दाखल आहेत। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला। पोलीस निरीक्षक मिलिंद चापडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार करण्यात आली। या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सुरू केला। अखेर दरोडेखोर खालापूर पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली। वेगवेगळी पथके तयार करून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत पुढील थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 26/7/2025 व 27/7/2025 रात्री पाली पोलीस ठाणे अंतर्गत मौजे हातोंड बौद्धवाडा व मौजे गोंदाव या ठिकाणी घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आलेला होता। तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली। त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील 10 पथके तैनात करण्यात आली। सदर पथकांना स्वतः पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्य वाटप करून सदरचा गुन्हा उघडकीस येण्याकरिता गुन्हा घडल्यापासून वेळोवेळी आढावा घेऊन तपासाची दिशा याबाबत बारकाईने मार्गदर्शन केले। पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासून सतत 8 ते 9 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीवरून सदर सशस्त्र दरोडा टाकणारे आरोपी यांना निष्पन्न करण्यात आले। आरोपी वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे पुन्हा 5 पथके तयार करून एकाच वेळी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले। सदर आरोपी यांनी प्राथमिक तपासात ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये देखील अशा प्रकारचे दरोडे टाकल्याचे कबूल केले आहे। आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून एक आरोपी हा अटक करणे बाकी आहे। सदरचा आरोपी हा टाटा एस वाहनाचा वापर करून खेडेगावातील परिसरात भाजी विक्री करत असतो। सदर भाजी विक्री करत असताना घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत का, महिलांच्या अंगावर दागिने काय आहेत याबाबत रेकी करून नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचून सदरचा गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे।